आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, 5 मिनिटांपूर्वी निर्णय घेतलेला आहे की रेशनधारकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्व रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती 1 ऑक्टोबर 2025 पासून अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, रेशनधारकांना मागच्या 2 ते 3 दिवसांपासून भारताचे पंतप्रधान राज्यातील नागरिकांसाठी मोठमोठे आनंदाचे निर्णय घेतच आहेत। त्यातच आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी प्रमुख 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल, परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांचे आणि केसरी रेशनधारकांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत असल्याचं चित्र दिसत आहे। कारण मागच्या 1 महिन्यांपासून बातम्या फिरत होत्या की रेशनधारकांना पैसे मिळतील, रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत पैसे मिळतील, रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत 8 वस्तू मिळतील, 10 वस्तू मिळतील। तर अशा सर्व बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। कारण खऱ्या अर्थाने रेशनधारकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। रेशनधारकांसाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप होणार आहेत। उर्वरित 9 आनंदाचे निर्णय बघून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। बघा, रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी जीएसटी कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच 28% जीएसटी आणि 12% जीएसटी या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। एकंदरीत राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना जीएसटी कमी केल्यामुळे खऱ्या अर्थाने दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। कारण राज्यातील शेतकऱ्यांना, राज्यातील लाडक्या बहिणींना, राज्यातील महिलांना, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळत आहेत। परंतु रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते। या सर्व गोष्टींचा विचार करून भारताचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांना या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। म्हणजेच राज्यातील 52 लाख रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेईल। या ठिकाणी पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 10 निर्णयांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। उर्वरित जे केसरी रेशनधारक असतील त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। परंतु ज्या नागरिकांकडे, ज्या शेतकऱ्यांकडे, ज्या लाडक्या बहिणींकडे, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना या ठिकाणी या 10 निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। कारण राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 10 आनंदाचे निर्णय सविस्तर पद्धतीने बघत आहोत। परंतु रेशनधारकांना अजून तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ते महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहे। त्यानंतरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, राज्यातील शेतकरी वर्ग असेल, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मजुरी करणारे मजुरी कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, मित्री असतील, त्यासोबतच विविध या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील आणि त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आल्याचं या ठिकाणी चित्र दिसून आलेलं आहे। सर्व नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। तर हे 10 आनंदाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत। तुम्ही एक एक करत 10 आनंदाचे निर्णय ऐकायचे आहेत। तुम्हाला काही मिनिटांमध्ये या ठिकाणी हे आनंदाचे निर्णय सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना पुढील 2 मिनिटं या ठिकाणी वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा, रेशनधारकांना वाढत्या महागाईला
महागाईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। सरसकट सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी वाढती महागाई रोखू शकत नाही। फक्त रेशन धारकांसाठी या ठिकाणी सर्व वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत। रेशन धारकांना 10 नंदी निर्णयांचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबतच रेशन धारकांना रोजच्या वापरातील सर्व वस्तू 1 ऑक्टोबर 2025 पासून या ठिकाणी स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की रेशन धारकांना या 100 वस्तू 1 ऑक्टोबर पासून स्वस्त दराने मिळणार आहेत। बघा, प्रत्येक महिन्याचे 1 तारखेला प्रत्येक वस्तूचा भाव वाढत होता, परंतु आजच्या या आलेल्या बातमीनुसार 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी 100 वस्तूंचे दर कोसळणार आहेत। 100 वस्तूंचे दर या ठिकाणी स्वस्त होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिक किराणा वाटप होईल। कारण या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 28% जीएसटी, 18% जीएसटी, 12% जीएसटी या जीएसटी वरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व प्रकारचे जीएसटी कमी करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला सोनं घ्यायचं असेल, त्यामुळे तुम्हाला तेलाचा डबा घ्यायचा असेल, तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे असतील, गोड तेल घ्यायचं असेल, अशा ज्या आपल्या रोजच्या वापरातील वस्तू आहेत तर अशा सर्व वस्तूंच्या किमती या ठिकाणी कमी होणार आहेत। कारण या वस्तूंवरती अगोदर जास्त प्रमाणामध्ये टॅक्स लागत होता, परंतु 1 ऑक्टोबर पासून कमी टॅक्स लागण्यात येणार आहे। म्हणजेच हे मोदी सरकारचं सर्व नागरिकांना, सर्व रेशनधारकांना दिवाळीचं गिफ्ट असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही हे 10 नंदाचे निर्णय पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही। तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कामे करायची आहेत, याच्यासाठी कोणकोणते लाभार्थी पात्र ठरतील आणि कोणते रेशनधारक अपात्र ठरतील, तुम्हाला प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये किती पैसे मिळतील, याची संपूर्ण माहिती अगदी 1 मिनिटामध्ये देऊन टाकतो। तर बघा, रेशनधारकांनो, या ठिकाणी आता कोणत्याही वेळेची वाट न पाहता आता आपण थेट 10 नंदाचे निर्णय तुमच्या समोर मांडत आहोत। बघा, वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि रेशनधारकांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून या ठिकाणी 10 नंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 10 नंदी निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारक या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभा राहतील। कारण मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनचा शेवट या ठिकाणी वाईट झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। शेतकरी बांधवांकडून घोषणा करण्यात येत आहे, शेतकरी बांधवांकडून मागणी करण्यात येत आहे की ओला दुष्काळ जाहीर करा, जेणेकरून आम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जाईल, या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होतील। तर बघा, अशा सर्व गोष्टींचा विचार करून थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। कारण याच शेतकरी बांधवांनी, याच लाडक्या बहिणींनी, याच ज्येष्ठ नागरिकांनी, याच रेशनधारकांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे। कारण यांच्या सपोर्टमुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा या ठिकाणी या नागरिकांच्या सपोर्टमुळेच केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। तर या भारतीय जनता पार्टीला वर्षानुवर्ष असेच मतदान करत यावे, या दृष्टिकोनातून हे निर्णय रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना पैसे दिल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं होतं, त्याचप्रमाणे रेशनधारकांना 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, लागू करण्यात येत आहेत, लागू करण्यात येणार आहेत। त्यामुळे रेशनधारकांचे मतदान थेट बीजेपी पक्षाकडे वळत असल्याची चित्रे दिसून आलेले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयांसाठी हे जे 10 नंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 1 ऑक्टोबर पासून हे निर्णय अंमलात येतील। त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत, हे 10 नंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून जीएसटी कमी झाल्यामुळे कोणकोणत्या वस्तू स्वस्त दराने मिळतील, याच्यामध्ये पेट्रोल असेल, गुळ असेल, शेंगदाणे असतील, पेट्रोलच्या किमती असतील, दुधाच्या किमती असतील, साखर असेल, मीठ असेल, मैदा असतील, म्हणजेच किराणामधील सर्व वस्तू आणि रोजच्या वापरामधील वस्तू असतील, याच्यामध्ये पावडर असेल, याच्यासोबत आपल्या डोक्याला लावायचं तेल असेल, नकाला कापायची असेल, नेल कटर असेल, दूध असेल, तूप असेल, अशा सर्व गोष्टींची किमती या ठिकाणी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1 ऑक्टोबर पासून सर्व वस्तू तुम्हाला या ठिकाणी स्वस्त दराने वाटप होणार आहेत। परंतु रेशनधारकांना पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक या ठिकाणी विभागले गेलेले आहेत। म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय आणि केसरी रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी अगोदर 5 आनंदाचे निर्णय सांगतो, त्यानंतर लगेच केसरी रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय सांगतो। परंतु या दोन्ही रेशनधारकांना आज राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अर्जंट सूचना दिलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या सूचनानुसार राज्यामध्ये आणि देशामध्ये या ठिकाणी माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार या ठिकाणी स्थानिक संस्थांच्या निवडणुका असतील, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जेडपीच्या निवडणुका
असतील, त्यासोबतच नगरपालिकेच्या निवडणुका असतील, तर या निवडणुकांमध्ये या ठिकाणी बीजेपी पक्षाचे उमेदवार उभे राहतील, तर या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। आम्ही या ठिकाणी देणारे आहोत, घेणारे नाहीत, अशा पद्धतीचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहेत। बघा, एकंदरीत सर्व निर्णय बघितलेले आहेत। आता आपण पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत, 1 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी होणार आहे। तर एकंदरीत हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तुम्ही सुद्धा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होईल। या ठिकाणी तुमच्या खांद्यावरती या ठिकाणी जास्त पैशांचा बोजा होणार नाही, तुमच्यावरती कसल्याही प्रकारचं कर्ज होणार नाही, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून प्रत्येक वस्तूची किंमत वाढत आलेली आहे। तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील की 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल, 1 मे, 1 जून, 1 जुलै, परंतु रेशनधारकांना 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी वस्तू कमी पैशामध्ये मिळतील आणि रेशनधारकांना या निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, हे आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा, रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे सर्व रेशनधारकांनी यांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळ मिळत होते, परंतु आतापासून गहू तांदूळासोबत पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ज्या रेशनधारकांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे, तरच त्या रेशनधारकांना या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ज्या नागरिकांना पैशांची गरज असेल, व्याज नसेल पाहिजे, म्हणजे या ठिकाणी लोन घ्यायचं असेल तर त्यांना अगदी कमी पैशांचं लोन या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच कमी व्याजदर लागून लोन जास्त प्रमाणामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर 3 नंबरचा जो आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या घरामधील एखादी महिला उद्योग करण्यासाठी इच्छुक असेल तर ती महिला उद्योग करू शकते आणि या ठिकाणी त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकते, यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच रेशनधारकांना जो 4था आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो 4था आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना घर नसेल तर त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल। ज्या ज्या रेशनधारकांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी 5वा आनंदाचा निर्णय सांगत आहे, तर तो 5 नंबरचा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी मोफत सौरचूल देण्यात येणार आहे। ज्यांना ज्यांना सौरचूल योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी सौरचूल योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर 5वी जी वस्तू वाटप होणार आहे, 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल। ज्या जे रेशनधारक शेतकरी असतील तर त्यांना शेळी पालन योजना, कुक्कुट पालन योजना, विहीर अनुदान योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। ज्या ज्या रेशनधारकांना अशा प्रकारचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना एकंदरीत तुमच्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि केंद्राचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच रेशनधारकांना या ठिकाणी जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील एखादी महिला असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ या वर्षीपासून परत एकदा देण्यात येणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना जो 7वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 7वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांच्या मुला-मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे। जर तुम्हाला मुलगी असेल तर त्या मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। रेशनधारकांना या ठिकाणी मोफत किराणा सुद्धा वाटप केला जाऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान मोठमोठे निर्णय घेत आहेत, त्यामुळे रेशनधारकांसाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। लवकरच रेशनधारकांसाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात येतील अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यानंतर या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। याच्यामध्ये सर्व
रेशनधारकांनी या ठिकाणी आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आपल्या रेशन कार्डची केवायसी करायची आहे, जेणेकरून तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन दाखवेल, तुमचा 12 अंकी आरसी नंबर या ठिकाणी ऑनलाईन दाखवेल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून तुमची खात्री केली जाईल की खरोखर तुम्ही रेशनधारक आहात का, तुम्ही रेशन कार्डासाठी पात्र आहात का. त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ घेण्यात येईल. बघा, रेशनधारकांना लवकरच तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात येतील. 1 ऑक्टोबर पासून हे आनंदाचे निर्णय लागू होतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जात आहे की सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीचे निर्णय लगेच घेणार नाहीत, पुढच्या निवडणुकीच्या अगोदर हे निर्णय घेण्यात येतील अशा पद्धतीने शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी आपली फसवणूक होत राहील आणि सत्ताधारी सत्तेवर येतील, विरोधी म्हणून राहतील, परंतु या ठिकाणी आपला तोटा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीची माहिती तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळत राहतील आणि तुम्हाला सुद्धा ही माहिती रोज येते.